हॅलो स्टुडंट्स, मायसेल्फ मिस दिव्या आंबले. आपण मागच्या लेक्चरला लॉजिक हा टॉपिक बघत होतो. ठीक आहे. सो आपण अँड ऑर हे लॉजिक गेट्स बघितलेत मागच्या लेक्चरमध्ये, निगेशन, इम्प्लिकेशन. ठीक आहे. आता त्याचे पुढचे टाईप्स आपण या लेक्चरमध्ये बघणार आहे. आता मागचे जे हे होते अँड ऑर गेट्स होते, अँड ऑर, इम्प्लिकेशन ऑर निगेशन, त्या रिलेटेड हे एक एक्झाम्पल आहे, ते आधी आपण बघूया. ठीक आहे. सो बघा एक्झाम्पल, इफ ए इज अ ट्रू स्टेटमेंट अँड एक्स इज अ फॉल्स, डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. म्हणजे आपल्याला दोन स्टेटमेंट दिलेत, एक दिले ए, सेकंड दिले एक्स. ठीक आहे. आणि एची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू काय दिली आहे, ट्रू दिली आहे, आणि एक्सची काय दिली आहे, फॉल्स दिली आहे. ठीक आहे. आणि आपल्याला हे सॉल्व करायला सांगितलं. बघा काय आहे, फर्स्ट ब्रॅकेटमध्ये ए इम्प्लाइज एक्स, ब्रॅकेट कंप्लीट, इम्प्लाइज निगेशन ऑफ एक्स इम्प्लाइज निगेशन ऑफ ए. मग आता आपण इथं या व्हॅल्यूज पुट करणार जे आपल्याला दिलेत. एची काय दिली आहे, ट्रू दिली आहे, एक्सची फॉल्स दिली आहे. मग स्टेटमेंट काय होईल, टी इम्प्लाइज एफ इम्प्लाइज निगेशन एफ इम्प्लाइज निगेशन टी. ठीक आहे. आणि आपण त्याचे ट्रूथ टेबल्स बघितलेत सगळ्याचे, निगेशनचे, इम्प्लिकेशनचे. मग टी एफची व्हॅल्यू काय होती, कसं लक्षात ठेवायला सांगितलेलं, टी एफ इज एफ, बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू ट्रू. मग आता इथं टी एफ आहे आणि मध्ये इम्प्लिकेशन आहे, टी इम्प्लाइज एफ इज एफ असते. ठीक आहे. मग ह्याची व्हॅल्यू काय येईल, फर्स्ट ब्रॅकेटची एफ येईल, इम्प्लाइज निगेशन एफ काय असते, निगेशन एफ म्हणजे त्याचं निगेटिव्ह करतो आहे आपण, म्हणजेच निगेशन एफ इज टी आणि निगेशन टी इज एफ. मग त्या व्हॅल्यू घातल्या, टी इम्प्लाइज एफ. मग परत इथं टी इम्प्लाइज एफ आले, टी एफ इज काय असते, एफ असते जेव्हा इम्प्लिकेशनमध्ये. ठीक आहे. मग काय येईल व्हॅल्यू, एफ इम्प्लाइज एफ. मग एफ इम्प्लाइज एफ काय असते, ट्रू असते, कारण आपण इम्प्लिकेशनचा ट्रूथ टेबल बघितलेला मागच्या लेक्चरमध्ये. काय असते, टी एफ इज एफ, बाकीचे सगळे ट्रू. मग एफ इम्प्लाइज एफ काय येईल, ट्रू येईल. ठीक आहे. म्हणजे ह्या होल क्वेश्चनची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू काय मिळाली, ट्रू मिळाली. ठीक आहे. नेक्स्ट बघा, कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ठीक आहे. फ्रॉम एन इम्प्लिकेशन वी कॅन ऑब्टेन 3 मोर इम्प्लिकेशन्स. आता इम्प्लिकेशन आपण बघितलेलं मागच्या लेक्चरमध्ये, त्याच्यापासून आपण अजून 3 इम्प्लिकेशन्स ऑब्टेन केले. ठीक आहे. ते कोणते कोणते आहेत, फर्स्ट आहे कॉन्व्हर्स, सेकंड इनव्हर्स अँड थर्ड इज कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स, आता कॉन्व्हर्स बघा, इफ द पोझिशन ऑफ द प्रिमाइस अँड द कन्क्ल्युजन ऑफ इम्प्लिकेशन आर इंटरचेंज, वी गेट कॉन्व्हर्स ऑफ दॅट इम्प्लिकेशन. दॅट इज कॉन्व्हर्स ऑफ पी इम्प्लाइज क्यू इज क्यू इम्प्लाइज पी. म्हणजे आपण फक्त इंटरचेंज करणार. ठीक आहे. पी इम्प्लाइज क्यू असेल तर आपण काय करणार, क्यू इम्प्लाइज पी करणार. म्हणजे आपण फक्त सेंटेन्सची अदलाबदली करणार. ठीक आहे. कळालं. मग काय येईल बघा एक्झाम्पल, द कॉन्व्हर्स ऑफ इफ देअर इज अ स्मोक देन देअर इज अ फायर. आता ह्याचं आपल्याला कॉन्व्हर्स करायला सांगितलं. आता कॉन्व्हर्समध्ये आपण आता बघितलं जस्ट की काय करायचं, पी इम्प्लाइज क्यू असते तिथं क्यू इम्प्लाइज पी करायचं. ठीक आहे. म्हणजेच काय येणार, स्टेटमेंट इंटरचेंज होणार. म्हणजे सेकंड जे स्टेटमेंट, आता इथे 2 स्टेटमेंट आहेत, कुठलं, फर्स्ट आहे देअर इज अ स्मोक, सेकंड आहे देअर इज अ फायर. ठीक आहे. मग सेकंड स्टेटमेंट कुठे येणार, फर्स्टच्या जागी येणार, आणि फर्स्ट कुठे जाणार, सेकंडच्या जागी. म्हणजेच काय होणार, ते इफ देअर इज अ फायर देन देअर इज अ स्मोक असं होणार. ठीक आहे. कळालं. कॉन्व्हर्स म्हणजे पी इम्प्लाइज क्यूचं काय करायचं, क्यू इम्प्लाइज पी करायचं. आता सेकंड आहे इनव्हर्स, इफ बोथ द प्रिमाइस अँड कन्क्ल्युजन ऑफ एन इम्प्लिकेशन आर निगेटेड, वी गेट द इनव्हर्स ऑफ दॅट इम्प्लिकेशन. म्हणजेच काय, आपल्याला आता इथं काय करायचं आहे, इनव्हर्समध्ये काय करायचं आहे, पी इम्प्लाइज क्यू आपल्याकडं आहे ऑलरेडी इम्प्लिकेशन, त्याचं आपल्याला कसं कन्वर्ट करायचं, इनव्हर्स म्हणजे काय करायचं, दोन्ही स्टेटमेंटचे निगेशन घ्यायचे. म्हणजेच ते स्टेटमेंट्स फक्त निगेटिव्ह करायचं. म्हणजेच काय ना, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. ठीक आहे. बघा एक्झाम्पल, द इनव्हर्स ऑफ इफ अ मेटल इज हीटेड देन इट एक्सपांड्स. ठीक आहे. मग आता आपल्याला इनव्हर्स करायचं आहे. इनव्हर्स म्हणजे काय करायचं, आत्ताच बघितलं आपण, पी इम्प्लाइज क्यू असते, त्याचं काय करायचं, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. कॉन्व्हर्समध्ये काय केलेलं आपण मगाशी, स्टेटमेंट्स इंटरचेंज केलेली. आता इथं स्टेटमेंट इंटरचेंज करायचे नाहीत. स्टेटमेंटची पोझिशन तुम्ही बघा आहे अशीच आहे, फर्स्ट स्टेटमेंट पी, सेकंड क्यू आहे अशीच ठेवायची, फक्त दोन्ही स्टेटमेंट निगेटिव्ह करायचे. ठीक आहे. बघा एक्झाम्पल, मग काय येईल एक्झाम्पल ह्याचं, फर्स्ट स्टेटमेंट काय आहे, आता इथे 2 स्टेटमेंट आहेत, फर्स्ट काय, अ मेटल इज हीटेड, आणि सेकंड काय, देन इट एक्सपांड्स. ठीक आहे. मग काय येईल, निगेशन काय येईल, इफ अ मेटल इज नॉट हीटेड देन इट डज नॉट एक्सपांड. दोन्ही स्टेटमेंटचे आपण काय केले, फक्त निगेशन घेतले. ठीक आहे.
आता नेक्स्ट आहे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. बघा आता कॉन्ट्रा पॉझिटिव्हमध्ये काय करायचं, इफ बोथ द प्रिमाइस अँड द कन्क्ल्युजन ऑफ एन इम्प्लिकेशन आर फर्स्ट निगेटेड अँड देन इंटरचेंज, then we get contrapositive statement of that implication. That is, contrapositive of P implies Q is negation Q implies negation P. आता इथं बघा, आता आपण इथं इन्व्हर्समध्ये काय केलेलं, P implies Qचं निगेशन P implies निगेशन Q, म्हणजे दोन्ही स्टेटमेंट निगेटिव्ह केलेले, पण त्यांचं आपण इंटरचेंज केले नव्हते, स्टेटमेंट इंटरचेंज केले नव्हते. कॉन्ट्रा पॉझिटिव्हमध्ये काय करणार, निगेशन पण घेणार आणि त्यांचे प्लेस पण इंटरचेंज करणार. म्हणजेच निगेशन P implies Qचं काय येणार, पहिला सेकंड स्टेटमेंटचं निगेशन येणार, निगेशन Q implies निगेशन P. ठीक आहे. एक्झाम्पल बघा, द कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ इफ अ मेटल इज हिटेड देन इट एक्सपांड्स. ठीक आहे. मग आता पहिला काय करणार आपण, सेकंड स्टेटमेंटचं निगेशन घेणार, म्हणजेच काय, इफ अ मेटल डज नॉट एक्सपांड देन, मग आता फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन म्हणजे देन इट इज नॉट हिटेड. ठीक आहे, कळालं. फर्स्ट कॉन्व्हर्समध्ये काय केलेलं, P implies Qचं Q implies P केलेलं. इन्व्हर्समध्ये काय केलं, इंटरचेंज न करता फक्त निगेशन घेतलं, P implies Qचं निगेशन P implies निगेशन Q. आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्हमध्ये काय केलं, निगेशन पण घेतलं आणि इंटरचेंज पण केलं, म्हणजेच P implies Qचं निगेशन Q implies निगेशन P. आता आपण मागच्या लेक्चरमध्ये कसं अँड ऑर जे आपण सगळे शिकलेलो, इम्प्लिकेशन निगेशन, त्याचे ट्रूथ टेबल आपण बघितलेले, व्हॅल्यूज काय काय येतात त्या, तसंच आता आपण कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्हचं ट्रूथ टेबल बघणार आहे. ठीक आहे. सो फर्स्ट ट्रूथ टेबल बघा, ट्रूथ टेबल ऑफ कॉन्व्हर्स. ठीक आहे. मग आता काय काय येणार, कॉलम्स, 2 स्टेटमेंट पाहिजेत आपल्याला, कारण हे कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह हे काय आहेत, इम्प्लिकेशनचे प्रकार आहेत. ठीक आहे. म्हणजे इम्प्लिकेशन तर असणारच, इम्प्लिकेशनसाठी आपल्याला 2 स्टेटमेंट लागतात, P आणि Q. मग थर्ड कॉलम काय येणार, P implies Q, आणि कॉन्व्हर्समध्ये आपण काय करतो आहे, P implies Qचं इंटरचेंज करतो आहे, Q implies P. म्हणजे आता आपल्याला Q implies Pची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. मग P आणि Qच्या आपण पॉसिबल व्हॅल्यूज इथं पुट केल्या, काय येणार, जर दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तर, म्हणजेच TT, फर्स्ट स्टेटमेंट ट्रू सेकंड फॉल्स असेल तर म्हणजेच TF, फर्स्ट स्टेटमेंट फॉल्स आणि सेकंड ट्रू म्हणजेच काय, FT, आणि दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असताना FF. ठीक आहे. मग आपण P implies Q इम्प्लिकेशन बघितले मागच्या लेक्चरला, त्याच्या ट्रूथ टेबलमध्ये आपण काय लक्षात ठेवलेलं, P implies Qमध्ये TF इज F, बाकीचे सगळे ट्रू. मग TF कुठं आहे बघा, इथं सेकंड रोमध्ये आहे, मग त्याची व्हॅल्यू काय आली, फॉल्स, आणि बाकीचे सगळे ट्रू. ठीक आहे. पण आता इथं आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, Q implies P फाइंड करायचं, म्हणजे उलटं चेक करायचं, पहिला Qचं बघायचं, Qमध्ये आणि इम्प्लिकेशनमध्ये काय असते, TF इज F, बाकीचे सगळे ट्रू. मग Qमध्ये Qची व्हॅल्यू T कुठं आहे आणि Pची व्हॅल्यू F कुठं आहे बघा, थर्ड रोमध्ये आहे TF, मग त्याची व्हॅल्यू काय येईल, F येईल, आणि बाकीचे सगळे काय होतील, ट्रू होतील. ठीक आहे. नेक्स्ट आहे ट्रूथ टेबल ऑफ इन्व्हर्स. आता इन्व्हर्समध्ये काय करत होतो आपण, निगेशन घेत होतो. ठीक आहे. निगेशन घेऊन इम्प्लिकेशन काढत होतो, म्हणजे इथं काय काय लागणार आपल्याला, P लागणार, Q लागणार, आणि काय काढायचं आहे, निगेशन P implies निगेशन Q काढायचं, त्यासाठी निगेशन P लागणार, निगेशन Q लागणार, आणि P implies Qचं कन्व्हर्जन करायचं, त्यामुळे P implies Q लागणार, आणि मग निगेशन P implies निगेशन Q. मग P आणि Qच्या पॉसिबल व्हॅल्यू पुट केल्या, TT, TF, FT, FF. निगेशन P म्हणजे काय येणार, निगेशन म्हणजे काय, ट्रूचं फॉल्स होते, फॉल्सचं ट्रू होते. मग P हा कॉलम चेक करा काय आहे, TT, FF आहे, मग निगेशन P काय होईल, FF, TT होईल. आता नेक्स्ट निगेशन Q. आता Qचा कॉलम चेक करा काय आहे, TF, TF आहे, मग त्याचं काय होईल, FT, FT. आता P implies Q, P implies, आता P आणि Qच्या कॉलम्स बघा, त्यामध्ये आता इम्प्लिकेशनमध्ये काय करतो आपण, TF इज F, बाकीचे सगळे ट्रू, म्हणजे सेकंड रो आहे बघा TF, मग त्याची व्हॅल्यू काय येईल, F येईल, बाकीच्या सगळ्या व्हॅल्यूज ट्रू. आणि नेक्स्ट काय आहे आपल्याला जे काढायचं आहे ते म्हणजे निगेशन P implies निगेशन Q. मग आता इथं आपण थर्ड आणि फोर्थ कॉलम बघणार, कारण आपल्याला त्यामध्ये इम्प्लिकेशन फाइंड आउट करायचं आहे. मग निगेशन P आणि निगेशन Qचा कॉलम बघा, आणि आता इम्प्लिकेशन म्हणजेच TF इज F, बाकीचे सगळे ट्रू. मग आता इथं TF कुठं आहे, थर्ड रोमध्ये आहे, निगेशन P आणि निगेशन Qच्या कॉलममध्ये थर्ड रो, मग त्याची व्हॅल्यू काय येईल, F येईल, आणि बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू ट्रू होतील. ठीक आहे. नेक्स्ट ट्रूथ टेबल आहे कॉन्ट्रा पॉझिटिव्हचं. कॉन्ट्रा पॉझिटिव्हमध्ये मग काय येईल टेबल, P, Q,
कॉन्ट्रा पॉझिटिव्हमध्ये काय करतो आहे आपण, निगेशन पण घेतो आहे आणि इम्प्लिकेशन पण काढतो आहे आणि इंटरचेंज पण करतो आहे त्यांची पोझिशन. ठीक आहे, मग काय येईल, पी क्यू निगेशन पी निगेशन क्यू आणि पी इम्प्लाइज क्यूचं कन्वर्जन आपण करतो आहे निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. ठीक आहे, मग पी आणि पी क्यूच्या आपण पॉसिबल व्हॅल्यूज इथं पुट केल्या, टी 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 एफ एफ टी एफ एफ. ठीक आहे, मग आता निगेशन पी काय येईल, पीचा कॉलम बघा टी टी एफ एफ. मग जिथं ट्रू आहे तिथं फॉल्स होईल, जिथं फॉल्स आहे तिथं ट्रू होईल, काय येईल एफ एफ टी टी. निगेशन क्यू काय होईल, क्यूचा कॉलम बघा टी एफ म्हणजे काय होईल एफ टी होईल. आणि पी इम्प्लाइज क्यू काय मिळेल, मग इम्प्लिकेशनमध्ये काय टी एफ काय चेक करायचं, टी एफ इज एफ, बाकीचे सगळे ट्रू. मग सेकंड रोमध्ये टी एफ आहे म्हणजे सेकंड रोची जी व्हॅल्यू आहे ती काय होईल, फॉल्स होईल, बाकीचे सगळे काय होतील, ट्रू होतील. ठीक आहे, आणि लास्ट निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी म्हणजे आपण थर्ड आणि फोर्थ कॉलम चेक करणार. पण आता इथं उलटा चेंज करायचा आहे, उलटा चेक करायचा आहे, कारण आपण पोझिशन चेंज केल्यात. पहिला निगेशन क्यूचं बघायचं, मग निगेशन पीचं बघायचं. मग निगेशन क्यूमध्ये टी कुठं आहे बघायचं, निगेशन पीमध्ये एफ कुठं बघायचं आहे, सेकंड रोमध्ये आहे. मग त्याची व्हॅल्यू काय येईल, फॉल्स, टी एफ इज एफ, बाकीच्या सगळ्या काय होतील व्हॅल्यूज ट्रू होतील. ठीक आहे, आता बघा एक्झाम्पल, इफ यू आर गुड इन मॅथमॅटिक्स देन यू आर गुड इन सायन्स, राईट द कॉन्व्हर्स इन्व्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. आता हे एक आपल्याला स्टेटमेंट दिले, त्याचं आपल्याला कॉन्व्हर्स काढायचं आहे, इन्व्हर्स काढायचं आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काढायचे. हे दोन स्टेटमेंट आहेत जे इफ आणि देनना आपण कंबाईन केले. ठीक आहे, मग फर्स्ट स्टेटमेंटला आपण एम डिनोट करूया आणि सेकंडला एस डिनोट करूया. मग फर्स्ट स्टेटमेंट काय होईल, यू आर गुड इन मॅथमॅटिक्स आणि सेकंड स्टेटमेंट काय येईल, यू आर गुड इन सायन्स. ठीक आहे, मग कॉन्व्हर्समध्ये आपण काय करतो आहे, फक्त पोझिशन इंटरचेंज करतो आहे. म्हणजे एम इम्प्लाइज एस आहे आत्ता इथं दिलं आहे तिथं, आणि आता कॉन्व्हर्स काय करणार, मग आपण एस इम्प्लाइज एम करणार, म्हणजे ते सेंटेन्स फक्त इंटरचेंज करणार. मग काय होईल, इफ यू आर गुड इन सायन्स देन यू आर गुड इन मॅथमॅटिक्स असं होईल. ठीक आहे, इन्व्हर्समध्ये आपण काय करतो आहे, त्याचं ऑर्डर आहे अशीच ठेवतो आहे, फक्त आपण त्याचं निगेशन घेतो आहे. म्हणजेच काय, निगेशन एम इम्प्लाइज निगेशन एस, म्हणजे जे स्टेटमेंट आहे त्याचं निगेटिव्ह करायचं. म्हणजेच काय होईल, इफ यू आर नॉट गुड इन मॅथमॅटिक्स देन यू आर नॉट गुड इन सायन्स. ठीक आहे, थर्ड आहे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. आता इथं काय करतो आहे आपण, निगेशन घेतो आहे आणि त्याची ऑर्डर पण इंटरचेंज करतो आहे. म्हणजे काय करतो आहे, निगेशन एस इम्प्लाइज निगेशन एम. मग काय होईल तिथं, इफ यू आर नॉट गुड इन सायन्स देन यू आर नॉट गुड इन मॅथमॅटिक्स असं होईल. ठीक आहे, नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला इक्विव्हॅलेन्स, म्हणजेच बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन. ठीक आहे, म्हणजेच काय, इथं इफ अँड ओनली इफ. आता आपण इम्प्लिकेशनचे प्रकार बघितले. इम्प्लिकेशन म्हणजे इफ आणि देननं दोन सेंटेन्स कंबाईन केलेले असतात. ठीक आहे, आणि इक्विव्हॅलेन्समध्ये काय, इफ अँड ओनली इफ न जेव्हा आपण दोन सेंटेन्स जोडतो त्याला म्हणायचं इक्विव्हॅलेन्स. ठीक आहे, डेफिनेशन बघा, अन इक्विव्हॅलेन्स ऑर बाय कंडिशनल इज अ कंपाऊंड स्टेटमेंट ऑप्टेन बाय कंबायनिंग टू सिम्पल स्टेटमेंट्स बाय इफ अँड ओनली इफ. ठीक आहे, इट मीन्स दॅट पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी, म्हणजे दोन्हीकडून इम्प्लिकेशन येते, पी इम्प्लाइज क्यू, क्यू इम्प्लाइज पी. इट इज डिनोटेड बाय असं 3 पॅरलल लाईन्स ड्रॉ केल्या की त्याला म्हणायचं इक्विव्हॅलेन्स. ह्याला मग काय होणार आहे, पी डबल इम्प्लिकेशन क्यू किंवा इक्विव्हॅलेन्स क्यू. ठीक आहे, आता ह्याचा आपल्याला ट्रूथ टेबल फाइंड करायचं आहे. काय असते बघा, आता इथं कंडिशन, अँड इक्विव्हॅलेन्स इज ट्रू इफ अँड ओनली इफ टू कंपोनंट स्टेटमेंट्स हॅव द सेम ट्रूथ व्हॅल्यू. दोन स्टेटमेंटची जेव्हा ट्रूथ व्हॅल्यू सेम असते. आता इथं असं सांगितलेलं नाही आहे की दोन्ही स्टेटमेंट ट्रूच पाहिजेत. व्हॅल्यू ट्रू कधी येते आहे, जेव्हा स्टेटमेंट हॅव द सेम ट्रूथ व्हॅल्यू, त्यांची दोघांची ट्रूथ व्हॅल्यू फक्त सेम पाहिजे. मग ती ट्रू असू दे किंवा फॉल्स असू दे. ठीक आहे, म्हणजे दोन्ही फॉल्स असताना ह्याचं इक्विव्हॅलेन्स काय दिलं आहे, अँड इक्विव्हॅलेन्स इज ट्रू. दोन्ही फॉल्स असले तरी व्हॅल्यू ट्रू, दोन्ही ट्रू असले तरी व्हॅल्यू ट्रू, फक्त ते सेम पाहिजेत, एवढीच कंडिशन आहे. बघा मग ट्रूथ टेबल काय येईल, पी क्यू आणि पी इक्विव्हॅलेन्स क्यू. मग पी आणि क्यूच्या आपण पॉसिबल व्हॅल्यूज पुट केल्या, टी 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 एफ एफ टी एफ एफ. ठीक आहे, मग आता इथं व्हॅल्यू ट्रू कधी येतील, दोन्ही आपल्याला व्हॅल्यू सेम पाहिजेत. मग आता बघा फर्स्ट रोमध्ये व्हॅल्यू सेम आहे पी आणि क्यूची, काय आहे टी आणि टी, तिथं काय येईल मग ॲन्सर टी येईल. आणि फोर्थ रो बघा एफ आणि एफ आहे, दोन्ही सेम आहे, तिथं पण व्हॅल्यू काय येईल ट्रू येईल, बाकीचे सगळं काय होईल फॉल्स होईल. आता आपण
जे शिकलो इक्विव्हॅलन्स आणि इम्प्लिकेशनचे प्रकार, ते आता आपण एकदम एकत्र ट्रूथ टेबल बनवूया. ठीक आहे. किंवा आत्तापर्यंत जे आपण शिकलो अँड, ऑर, निगेशन वगैरे. बघा मग ट्रूथ टेबल काय येईल. पी क्यू निगेशन पी, पी अँड क्यू, पी ऑर क्यू, पी इम्प्लाइज क्यू, क्यू इम्प्लाइज पी आणि पी इक्विव्हॅलन्स क्यू. ठीक आहे. बघूया मग आपण व्हॅल्यूज काय काय येतील. इथं पी आणि क्यूच्या पॉसिबल व्हॅल्यू आपण पुट केल्या. टी टी, टी एफ, एफ टी, एफ एफ. मग निगेशन पी म्हणजेच काय, जिथं पीचा कॉलम बघायचा, टीच्या ठिकाणी एफ, एफच्या ठिकाणी टी पुट करायचं. एफ एफ टी टी. पी अँड क्यू. अँडमध्ये काय असते, दोन्ही व्हॅल्यू ट्रू असताना व्हॅल्यू ट्रू असते, बाकीच्या वेळी फॉल्स असते. हे आपण बघितले मागच्या लेक्चरमध्ये. मग काय येईल ते टी एफ एफ एफ. पी ऑर क्यूमध्ये काय काय असते, दोन्ही एफ असताना व्हॅल्यू त्याची एफ, ट्रूथ व्हॅल्यू एफ येते, बाकीच्या ठिकाणी ट्रू. म्हणजे बघा पी ऑर क्यूमध्ये काय येईल, लास्ट 4th रोमध्ये एफ एफ आहे, तिथं व्हॅल्यू येईल एफ, बाकीच्या ठिकाणी ट्रू. ठीक आहे. पी इम्प्लाइज क्यूमध्ये काय असते, टी एफ इज एफ, बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू ट्रू. क्यू इम्प्लाइज पीमध्ये फक्त उलटं चेक करायचं. काय येईल मग, 3rd रो येईल, टी एफ इज एफ, बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू काय येतील, ट्रू येतील. आणि पी इक्विव्हॅलन्स क्यूमध्ये काय करतोय आपण, दोन्ही व्हॅल्यू सेम असतील तिथं ट्रू लिहिणार. मग दोन्ही टी कुठं आहेत, फर्स्ट रोमध्ये तिथं टी लिहिलं, दोन्ही एफ कुठं आहेत, लास्ट रोमध्ये तिथं ट्रू लिहिलं, बाकीच्या सगळ्या व्हॅल्यूज फॉल्स. ठीक आहे. आता ह्याच्या नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.